फक्त 2 मिनिटांमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक भानुशी सर, अगदी 2 मिनिटं फक्त. मान्यवरांना विनंती आहे, अगदी 2 मिनिटांमध्ये. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, ज्या ज्या महापुरुषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न केले त्या तमाम महापुरुषांना मानवंदना करतो. आज या जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब यांच्या प्रचारासाठी आलेले आदरणीय नेते नानाभाऊ पटोले साहेब, सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठासमोरील आमूल सन्माननीय मित्रांनो, सध्या संविधान लोकशाही धोक्यात आहे. संविधान वाचवणं गरजेचं आहे, लोकशाही वाचवणं गरजेचं आहे, अराजकता संपवणं गरजेचं आहे. यासाठी सर्वांनी भाजप विरोधात, संघ विरोधात एकत्रित येण्याची गरज आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड आज महाविकास आघाडी सोबत आहे, इंडिया आघाडी सोबत आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण गेल्या 10 वर्षात लोक सांगतात तिसऱ्यांदा परत एकदा मोदीला आपण पीएम केलं पाहिजे. आमचा प्रश्न आहे, 10 वर्षात मोदीला का पीएम केलं पाहिजे याची 10 कारणं तुम्ही सांगितली पाहिजे. का केलं नाही पाहिजे याची 100 कारणं आम्ही सांगू शकतो. 100 कारणं आम्ही सांगत आहोत. कारण काय म्हटले मोदी त्यावेळी, काय काय आश्वासनं दिली, कुठली आश्वासनं पूर्ण केली. आज जर आम्ही विचार केला तर महागाईची समस्या प्रचंड आहे, बेकारीची समस्या प्रचंड आहे, शिक्षणाचे 3-13 वाजलेले आहेत, आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत. आणि या देशाच्या प्राईम मिनिस्टरनं 10 वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, लोकांसमोर आले नाही, नोटबंदी केली त्यावर परत बोलले नाही. अहो, यांनी संसदेचं उद्घाटन केलं, त्या ठिकाणी राष्ट्रपतीला सुद्धा बोलवलं नाही. आमचा प्रश्न आहे, का बोलवलं नाही? त्या आदिवासी आहेत म्हणून, महिला आहेत म्हणून, विधवा आहेत म्हणून, राम मंदिरासाठी सुद्धा बोलवलं नाही. कशा पद्धतीनं विसंगती करण्याचं काम हे सातत्यानं करत असतात. आणि एकीकडे गांधीला नाव ठेवता, आंबेडकरांना नाव ठेवता, नेहरूला नाव ठेवता. अरे आमचं म्हणणं आहे, गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस हे बॅरिस्टर होते. यांच्या डिग्र्या विदेशातल्या होत्या, त्या डिग्र्या खऱ्या होत्या. तुमच्यासारखे फ्रॉड नव्हते. त्यांना तत्व होते, विचार होते. या देशाला विचार देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचाच वारसा समर्थपणे चालवण्याचं काम आदरणीय राहुल गांधी साहेब करतायत. आरक्षणाच्या संदर्भात आत्ताच वक्ते बोलले. राहुल गांधी साहेबांनी सांगितलंय की आरक्षणाची मर्यादा वाढवणं गरजेचं आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवली तर मराठा समाजासह सर्वांना आरक्षण मिळेल आणि जातनीय जनगणना करणं महत्वाचं आहे. हे काँग्रेसच्या अजेंड्यावर आहे मित्रांनो, हा मुद्दा आहे. कारण मी शिष्टमंडळात जायचो, जेव्हा मुख्यमंत्र्याशी उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करायचो, हे फ्रॉड फक्त ऐकून घ्यायचे, फसवण्याचं काम करायचे. अरे अंतरवाली सराटीमध्ये यांनी आमच्या आया बहिणीवर लाठी हल्ला केला, गोळीबार केला. हेच दानवे त्याला साथ देत होते, तेव्हा मुग गिळून या ठिकाणी बसले होते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. म्हणून एक होणं आज गरजेचं आहे. त्या पद्धतीनं पुढे जर आपण गेलो नाही तर या गोष्टी पुढचं म्हणजे हुकुमशाही या देशात सुरू होणार आहे. आणि मुद्दा म्हणून सांगतो, जे आज प्रचारासाठी या ठिकाणी आलेले आहेत, ज्यावेळी आदरणीय पटोले साहेब हे बीजेपीचे खासदार होते, या देशातला पहिला व्यक्ती आहे, पहिला खासदार आहे, पहिला नेता आहे ज्यांनी ओळखलं मोदी फ्रॉड आहे. आणि मोदीला शिव्या देऊन पहिल्यांदा बाहेर पडणारे कोण असतील तर ते पटोले साहेब आहेत. आज या ठिकाणी ते म्हणजे हे त्यांनी तेव्हा ओळखलं, आज आपल्याला ओळखण्याची गरज आहे. आज आपले उमेदवार कल्याणरावजी काळे साहेब आहेत, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. एक मुद्दा मी जाणीवपूर्वक आपल्याला सांगेल, मराठा समाजानं कुठलाही वेगळा उमेदवार उभा केलेला नाही. जर आपण वेगळ्या मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करणार असाल तर ते बीजेपीला फायदा होणार आहे. त्यामुळे कुणालाही कल्याण काळे साहेब सोडून, पंजा सोडून कुणालाही मतदान करू नका, भावनेच्या भरात जाऊ नका. विशेषतः मराठा समाजाला मी कळकळीचं आव्हान करेल, कोणी उमेदवार उभा असेल आणि तो जर म्हणत असेल समाजाच्या नावावर मतदान करा तर करू नका. कारण त्याचा फायदा हा बीजेपीला होणार आहे. कदाचित बीजेपी त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून आपण हुशार व्हायचंय, आपण सतर्क राहायचंय. आपला विजय निश्चित आहे, आपल्याला लीड मोजायचा आहे. फक्त गाफील राहायचं नाही आणि कल्याण काळे साहेबांच्या पाठीमागे उभं राहून प्रचंड बहुमतांनी त्यांना विजय करायचंय एवढं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.